आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आपण आज खेकडा फ्राय करणार आहोत। तर आपण खेकडे बघूया। खेकडे मी साफ करून घेतलेले आहेत अशा प्रकारे, आणि खेकड्यांच्या छोट्या नांग्या करून घेतलेल्या आहेत, बाजूला करून घेतलेल्या आहेत सेपरेट। त्यानंतर या आता मोठ्या नांग्या आहेत, ह्या मोठ्या नांग्या आपण आता इथं फोडून घेऊ आणि हे सगळे साफ केलेले आहेत मध्ये। ह्याच मधून आपल्याला एक कट करावा लागतो, आतमध्ये मग मसाला जातो छान। फक्त एकच हे फटका मारायचे। आपण कढईमध्ये छान पाणी उकळून घेतलेलं आहे, पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता पाणी उकळल्यानंतर आपण काय करायचं, याच्यामध्ये हळद, तिखट पावडर आणि मीठ हे घालायचं आहे। आणि याच्यामध्ये आपण साफ केलेले हे जे खेकडे आहेत, हे खेकडे आपण आता बॉईल करायला टाकणार आहोत। एक 10 मिनिटं हे आपण बॉईल करणार आहोत। आता आपण हे 15 मिनिटं उकळून घेऊया। छान उकळून झाल्यानंतर पुढची प्रोसेस दाखवेन। आता आपण खेकडे तयार झालेत का बघूया। हे बॉईल करायला ठेवलेत आपण पाण्यामध्ये। खेकडे छान तयार झालेले आहेत। आता आपण पुढे बघूया फ्राय कसे करायचे। आता आपण अमूल बटर टाकणार आहोत। आपण हा लसूण क्रश करून घेतलेला आहे थोडा, आणि ही आलं लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरचीचं वाटण घेतलेलं आहे। एक 4 चमचे हे वाटण आहे, आणि हे एक चमचाभर क्रश केलेले हे आहे लसूण, आणि ही कोथिंबीर आपण चिरून घेतलेली आहे। लाल बॅडगी मिरची घेतलेली आहे 2 चमचे। तर आपण आता क्रश केलेलं लसूण आपण टाकू। आपण तिखट टाकून घेऊ, लाल तिखट। तसंच आपण आता याच्यामध्ये आपण कोरिअँडर टाकलेले आहे। आणि आता इकडून आपण हे खेकडे हळूवारपणे इकडून आपण त्याच्यामध्ये आपण टाकून घ्या। खेकडे तयार होत आहेत। एक 2-3 मिनिटं हे आपण छान मिक्स करून घेऊया। मसाला सगळा त्याच्या आतमध्ये गेला हवा, जायला हवा, सगळीकडून लागायला हवा। हे फ्राय खेकडे खूप सुंदर लागतात, आणि इन्ग्रेडियंट्स पण खूपच कमी आहेत। 4-5 इन्ग्रेडियंट्स मध्ये आपल्याला हे बनून जाते, आणि याची टेस्ट लहान मुलांना खूप आवडते। आता सगळ्यात शेवटी आपण 1 चमचा मीठ टाकून घेणार आहोत। बटरमध्ये भरपूर आपल्याला मीठ असतं, त्यामुळे मीठ कमी घालावं। आपण आता खेकडे तयार झालेले आहेत, हे आपण आता काढून घेऊ। खेकडे हे खाण्यासाठी आता खेकडे तयार झालेले आहेत। खेकडा रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, आणि मला कमेंट्समध्ये सांगा खेकडा कसा झालेला आहे। आणि तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।